सर अरे आहे आहे तुम्ही केबिन मध्ये नव्हतात म्हणून मग मी हिला हा जरा काम होतं म्हणून इथे बसलो होतो. डबा हा ऐक ना केबिन मध्ये ठेवून दे. थँक्यू. होय उभी काय आहेस? उभी काय आहेस? बस ना. हा काही तारखा मी मार्क करून ठेवल्यात आपल्या लग्नासाठी. बघ अरे अशी का बघतेस? मला लग्नाला होकार देण्यासाठी तिथे आलीस ना आज? हो ना? फक्त कळत नाहीये विषय कसा काढायचा, शब्द सापडत नाहीयेत. बरोबर म्हणून मी मदत केली, थेट मुद्द्याला हात घातला. पण तुम्हाला कसं कळलं की मी म्हणजे मी लग्नासाठीच? अर्पिता तुला पहिल्यांदा पाहिलं ना त्या क्षणी माझं ठरलं होतं की मला तुझ्याशीच लग्न करायचंय. आणि मी जे ठरवतो ते होतच. माझे प्रयत्न माझं नशीब मला साथ देत असतात. बघ तारखा बघ आणि तुझ्या आवडीची एखादी तारीख मला सांग. सर मी लग्नासाठी तयार आहे, पण हे मुहूर्त वगैरेच्या बाबतीतले निर्णय माझे आई बाबा घेतील. मला वाटलंच होतं की ही तारीख मला योग्य वाटते आणि माझी खात्री आहे तुझ्या आई वडिलांना हीच तारीख योग्य वाटेल. आत्ता नको, म्हणजे सगळे असताना सगळ्यांच्या साक्षीने आपण अंगठी. अर्पिता हा क्षण आपल्या दोघांचा आहे, आपल्या दोघांपुरताच, आपल्या आयुष्यातला प्रेशियस मोमेंट. हा क्षण आपण दोघांनीच एन्जॉय करायचा. नाही म्हणजे कसे सगळे असते. अर्पिता नाही नको, माझ्यासाठी हे शब्द इथून पुढे तुझ्या डिक्शनरीतनं काढून फेकून द्यायचे. तसंही तुला कळून चुकलंय ना, माझ्यासमोर नाही म्हणण्याचा काही फायदा होत नाही. काय गोड दिसते अंगठी तुझ्या हातात. वाव. एखादी व्यक्ती जर तुम्हाला गृहीत धरत असेल तर ती चांगली गोष्ट आहे की वाईट? विराज सरांनी मला लग्नासाठी विचारलं, मी नाही सांगितलं त्यांना, कारण माझ्या मनात तसं काही नाहीच आहे त्यांच्यासाठी. महत्वाचा निर्णय घेतलाय मी आज. मी सांगितलं होतं ना तुम्हाला, विराज सरांनी मला लग्नासाठी विचारलं होतं म्हणून. ऍक्च्युली मी त्यांना होकार द्यायचा निर्णय घेतलाय.
इतका त्रास का होतोय मला? समीर, कोणीतरी भेटायला आलेत तुला. आत्ता कोण भेटायला आलं? कोण आहेत माहित नाही, पण हॉटेलच्या बाहेर थांबलेत. बरं ठीक आहे, मी बघतो. भडकमकर काका, काका तुम्ही? अरे. अहो मी ते सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्टरला, तो नाही 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 तेव्हा माझं जरा दुसरंच काम होतं. खरं कसं आहे, विषय इतका महत्वाचा आहे की तुला तुझ्याशी चाळीत बोलणं शक्य नव्हतं आणि त्यासाठी तुला ऑफिसला बोलवणंही मला योग्य वाटलं नाही, म्हणून म्हटलं मी स्वतः इथे यावं. अहो, मग चला आतमध्ये जाऊन बसून बोलू. नको, आत नको, आपण इथेच उभं राहूया. कसं आहे समीर, हे बघ, मला हे असं गोल गोल बोलणं आवडत नाही, म्हणून मी तुला स्ट्रेट विचारतो. विचार. माझ्या राजश्रीचे लग्न करशील? काका हे असं एकदम म्हणजे राजसी आणि मी नाही नाही, मान्य आहे, मान्य आहे. हे बघ, ह्या लग्नाला माझा आधीपासून विरोध होता, हे तुलाही माहिती आहे, आणि तू मला आवडतोस हेही तुला माहिती आहे. पण या लग्नाला माझा ऍक्च्युली का विरोध होता हेही तुला माहिती आहे. माहिती आहे आणि त्याबद्दल माझी काही तक्रार नाही आहे. हे बघ, हे बघ, अरे ह्यासाठीच तर तुम्हाला आवडतोस. कसं आहे, तुला लोकांचं मन कळतं आणि तू लोकांच्या मताचा आदर करतोस. आणि ह्या सगळ्याचा विचार करता मला असं प्रामाणिकपणे वाटतं की माझ्या राजश्रीसाठी तुझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळणार आहे. तुम्ही करून टाका लग्न. काका हे बघा, तुम्ही काहीतरी विचार करून तुमचा निर्णय बदललाय, जो की तुमच्या जागी योग्य आहे. पण मी अजून माझा निर्णय नाही बदललाय. मला क्षमा करा. अरे राजसी बरोबर लग्न नाही करू शकत मी. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आम्ही दोघं एकमेकांसाठी योग्य नाही आहोत. म्हणजे ती आणि मनाविरुद्ध कुठलंही नातं जोडलं तर कोणी सुखी राहू शकणार नाही काका. तुम्ही प्लीज समजून घ्या मला काय म्हणायचं. करेक्ट आहे तू, करेक्ट. मला एवढंच सांग, तुझं दुसऱ्या कुठल्या मुलीशी? अहो नाही नाही, तसं काही अरे नाही. मग नाहीये तर मग राजसीचा विचार करायला काय हरकत आहे? हा, ठीक आहे. हे बघ, मी तुला आग्रह करणार नाही, पण पुढे मागे कधी तुझा विचार बदलला तर निसंकोच मला सांग. एवढं मात्र प्रॉमिस दे. माझा विचार नाही बदलणार आहे काका, तरी प्रॉमिस करतो. दीदी, दीदी, रेणुका, अगं काय झालंय? एका हाकेत येत आहेत नाही? हा, दिवसभर मोबाईल घेऊन आतमध्ये पडून असतेस महाराणीसारखी. घरातली कामं कोण करणार? चल भांडी घासून घे. असं काय करतेस? चिडचिड करून काय का सांगते? कुठे आहेत भांडी? मग केर काढ. अगं काढलंयस ना सकाळी. कणिक मळायला सांगितली होती, मळलीस? आहे फ्रीज मध्ये. फ्रीज मधली नाही, ताजी मळ. चल घे. अगं काय झालंय तुला? हे काम करायला नको. अगं राजसी, ओटा पुसून घे. अगं ये तू ये. अगं ये. अगं उभी काय दारात ये. अगं चप्पल कुठे काढतेस? नेहमी येतेस ना.
ये बस बस एक मिनिट I have surprise for you. सरप्राईज Ta-da! अगं हे काय Gift. गिफ्ट माझ्यासाठी अगं पण काय म्हणजे माझा वाढदिवस असलं असं काही नाही गिफ्ट द्यायला बर्थडेचं ओकेजन असायला हवं असं काही नाहीये. आणि माणसाला सुटेबल असं गिफ्ट आपण कुठल्याही ओकेजनला देऊ शकतो. आणि हे गिफ्ट तर तुम्ही डिझर्व करता. ओपन इट उघडू येस नाव. आता अगं अगं बाई, अगं जड आहे काय ग बॉक्स तर खूप मस्त आहे ये वाडग. समीरने दिलंय गिफ्ट हे तुम्हाला. त्याच्यामुळे तुमच्या हातात पडलंय वाडग. कन्फ्युज्ड. आपण इतके एफर्ट्स घेतले इम्पॉसिबलचं पॉसिबल करायला. मी एवढं कन्व्हिन्स केलं माझ्या पप्पांना. ते समीरकडे गेले, त्यांनी लग्नाची ऑफर दिली आणि समीरने लग्नाची ऑफर नाकारली. एवढी ह्यूज प्रॉपर्टी लाथडली आहे त्याने. नाही, त्याला ग्रो व्हायचं नाहीच आहे, मोठं व्हायचं नाहीच आहे त्याला. मला नाकारून हे भिकेचं वाडगं तुमच्या हातात पाडली. राजसी राजसी काय राजसी, कळतंय ना सगळं. अंडरस्टूड. नाही, नको. माझ्यासाठी हे शब्द इथून पुढे तुझ्या डिक्शनरीतनं काढून फेकून द्यायचे. वाव. एक मिनिट. तुम्ही ऍक्च्युली ड्युटी संपली होती, घरी चाललो होतो. तेवढ्यात तुम्ही दिसलात. तुम्ही घरीच चाललात ना? हो मग चला ना. समीर, इथे काय करतोयस? सर ऍक्च्युली ड्युटी संपली होती, घरी चाललो होतो. वाटेत या दिसल्या. आम्ही जनरली ऑटो शेअर करतो. ओ,
नाही, इथून पुढे ती तुझ्याबरोबर ऑटो शेअर नाही करणार. कारण तिने ठरवलंय तिला माझ्याबरोबर तिचं आयुष्य शेअर करायचं. समीर, ही तुझी रिक्षा आणि माझी गाडी. किती अंतर आहे? 10 पावलं. 10 पावलं. हे 10 पावलं अंतर कापण्यासाठी काही जणांना 10 जन्म कमी पडतात. दहा पावलांवर स्टेटस बदलतं. अर्पिताचंही स्टेटस बदललंय. त्याच्यामुळे ती तुझ्याबरोबर शेअर ऑटोने वगैरे नाही येणार. तिला पिकअप ड्रॉपसाठी माझी गाडी असणार. अर्पिताची गाडी असणार. गॉट इट? गॉट इट सर. आय एम सॉरी. गाडी इथे आहे. ये, दे माझ्याकडे. शाबास. ये. थँक्यू. अच्छा, तुम्ही रिक्षात बसूनच आलात का? आम्ही कधीपासून वाट बघत होते. खूप पॉझिटिव्ह आहात तुम्ही. मुद्दा सवयीचा नाही हो, सोबतीचा आहे. फ्रेंड्स? फ्रेंड्स. तुमचं मन तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. दादा, ऑफिसचा पहिला दिवस कसा होता? अरे मस्त एकदम. घे चहा. तुम्हाला पण चहा देऊ का? आत्ताच केलाय, ऑफिस मधून आला ना. आज घरात काहीतरी वेगळंच वातावरण दिसतंय. एवढी सरबरे चालली आहे. जसं काय मी तुम्हाला चहा विचारतच नाही रोज. आत येऊ का?
अरे दादा आतमध्ये पण बोलवणार नाही की काय आता? आम्ही एवढं परत झालो मी आता. अरे अनिश का आलंस इथे? नको ना वाढू आता. मामी आम्हाला काय म्हणायचं ते म्हणू दे, पण इथे फक्त मी तुझ्या भरोश्यावर आलोय, कारण तुलाच माहिती आहे फक्त अर्पितावर माझं किती प्रेम आहे. माहिती आहे ना? मामी त्या दिवशी त्या सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमामध्ये माझा किती अपमान झाला बघितलंस ना तू. तरी सुद्धा इथे आलोय मी आज, कारण मला अजून सुद्धा असंच वाटतं की आपण हे नातं जोडायला पाहिजे. झालं ते झालं, सगळं जाऊ देत. मी सगळं सगळं विसरायला तयार आहे, सगळं अपमान विसरायला तयार आहे. काय मी परका नाही आहे ना ग. तू समजाव अर्पिताला, आणि आपण आता डायरेक्ट लग्नाचा मुहूर्तच काढूयात. म्हणजे तूच म्हणत होतीस ना आम्ही त्या दिवशी जाताना. आम्ही नाही काहीच बोलत नाहीयेस तू. ते कारण तिला कळलंय की अर्पिताचं तुझ्याशी लग्न जुळवणं ही तिची मोठी चूक होती. करेक्ट. आणि मुळात मुद्दा आईच्या मताचा नाहीच आहे. अर्पितालाच तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा नाहीये. कशा लवकर रक्त आठवतोस? आणि जा ना बाबा, कशाला सगळे प्रकरण पुन्हा उगाळत बसलाय. आता ह्यात काही होणार नाहीये. शहाण्या मुलासारखा घरी जा, मॅच्युरिटीने वाग ना जरा. हा आणि मॅच्युअर. असं कसं? हा असं कसं काय? तुम्ही आम्हाला दिलेले शब्द फिरवू शकत नाही. तुम्हाला माझं आणि अर्पिताचं लग्न लावून द्यावंच लागेल. पण अर्पिताचं लग्न माझ्याशी ठरलंय. सर या ना प्लीज. आणि आज त्याचा मुहूर्तही ठरेल. विराज सर बोलतायत ते खरं आहे. मी त्यांना लग्नासाठी होकार दिलाय.